विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालाय। भंडारा जिल्ह्यामध्ये गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। तर अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय। अमरावतीच्या देगाव, तळेगाव तसेच दशासर या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याची माहिती आहे। या ठिकाणी गारपीट होऊन शेतीचं देखील नुकसान झालं। अवकाळीमुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे। पुढील काही दिवस विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे सरकार बळीराजाचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते। मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील, NDRFच्या दुप्पट निर्णय आपण घेतले, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर वाढवली, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे 6,000 तसे 6,000 आपण दिले, पीक विमा 1 रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आकडता घेतला नाही। आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे, शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल। शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।